त्यावर असं लिहिलं होतं की द्वार उघडण्यासाठी त्या स्त्रीच्या हाताचा तळवा हवा। बाबाजींना माझं जिवंत राहणं महत्वाचं वाटलं नसेल, फक्त माझा कापलेला हात त्या खाचेवर ठेवला तरी काम होईल। अहो, म्हणून त्यांनी नवीन उद्योग मांडला होता, मला मारायचा। पण ऐन वेळेस सासूबाई आल्या आणि त्यांच्या हातात सुद्धा कागदाचा तुकडा होता हो। मग त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि चक्क त्यांनी मला सोडलं। सासूबाईंचं ना बोलण्यात बोलणं राहिलेलंच नाहीये। मला असं वाटतं सखूच्या बाबतीत सासूबाईंचं आणि बाबाजी महाराजांचं काहीतरी गुपित आहे। पण विचारायला गेलं की वस्कन अंगावर येतात। शिक्षा देणार सांगितलं होतं, पण नव्या सवाशणीसारखी नटवंतीला मठात पाठवली का? मी आहे ना तुमची बायको, मग ती सखू कशाला हवीये? सासूबाई माझ्याशी दुटप्पी का वागतायत? मला फसवतायत त्या। दुटप्पी काय? कुणाला दुटप्पी बोलतेस तू? सावकार मी हे बघ, माझी रमाई माझं दैवत आहे आणि बाबाजी माझं आराध्य। तुला आजच शेवटचं सांगतो, तुझ्या मनावर नीट कोरून ठेव। माझ्या दैवताला म्हणजे माझ्या रमाईला एकही शब्द वाईट बोलायचा नाही। तिचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही आणि तिच्या कागाळ्या तर नाहीच नाही। तिच्या बाबतीत एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही आणि बाबाजींना तर तू बोलायचंच नाहीस। तुला जे काय सांगायचं असेल रमाई तुला सांगेल, पण अमुक एक गोष्ट तू माणिकला का सांगितली नाहीस हे मी रमाईला कधीही विचारणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या लग्नाचं सत्य नेहमी लक्षात ठेव माणिक। तू एका मर्यादेपर्यंत बोलायचं। तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही। दोघेही महाबिलंदर आहेत वहिनी। त्यांना तुमची दया नाही आली, दोघांना स्वतःच्या मृत्यूची भीती वाटली। म्हणजे अहो, तुम्हीच म्हणालात ना, त्या कागदावर धोक्याची सूचना होती। प्राणघातक विषारी धूर बाहेर पडला असता आणि तत्काळी तिथे असणाऱ्या सगळ्यांचा विनाश झाला असता। म्हणजे हे गुप्तधन मिळेपर्यंत बाबाजी, रमाई तुमच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकत। मग तुम्ही आता दडपण घेऊच नका। दोघेही गुप्तधन सोडणार नाहीयेत। तुम्ही असं म्हणताय कारण ते गुप्तधन संपत्तीचं आहे असं वाटतंय तुम्हाला? पण दुसरा अर्थ लावून बघा भाऊजी। मी म्हंटल तसं एखादी अत्यंत भयंकर विनाशकारी गुह्य शक्ती, त्या अघोरी शक्तीसाठीच बाबाजींना ते गुप्तद्वार उघडायचं नसेल ना? कारण बोलता बोलता एक दोनदा सासूबाई सुद्धा म्हणाल्या याबद्दल आहोंना सांगितलं तर त्यांच्यावर आणि या घरावर संकट येईल। भाऊजी, गुप्तधन हे संपत्तीचं असतं तर सासूबाईंनी आहोंना सांगितलं असतं। पण भाऊजी, ती अघोरी वाट भयानक असते हो। तिच्याशी मैत्री बरी नाही आणि वैरही। वहिनी, मला तुमच्या इतकं नाही कळत, पण मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे नेहमी ध्यानात ठेवा। खरंच भाऊजी, तुमचाच काय तो आधार आहे मला। अगदी मोठ्या भावासारखे वागताय। मामी, तुझ्या गावातले बुवा आजोबा आलेत। बुवा आजोबा आपल्या घरी आलेत? बुवा आजोबा, तुमची तब्येत खूप खराब झाली हो। सखू बाळा, जिथे संपूर्ण गावाचीच अवस्था वाईट झाली आहे, तिथे या म्हाताऱ्या कुडीचं काय बाळा? जोपर्यंत या कुडीत प्राण आहे तोपर्यंत उत्तरदायित्व आहे।